तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर देखील गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली होती आणि या बाप्पाला देखील निरोप देण्यात येतो आहे। आज रात्री ज्यावेळी वर्षा बंगल्यावरून गणपती बाप्पांची मिरवणूक निघाली त्यावेळी मुख्यमंत्री सहकुटुंब या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते। मुख्यमंत्र्यांनी स्वतः ढोल वाजवून या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचा नातू देखील या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहिलं। तर त्याचबरोबर फडणवीसांच्या घरातील गणपती बाप्पाचं देखील विसर्जन करण्यात आलं। यावेळी देवेंद्र फडणवीस सपत्नीक सहकुटुंब गणपती बाप्पाला निरोप देताना दिसले। गणपती बाप्पांची मनोभावे आरती आणि पूजा करून गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्याही निवासस्थानातील गणपती बाप्पांना निरोप देतानाची गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती गल्ला गावाला, गणपती गल्ला गावाला। तर गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी झांज वाजवत बाप्पांना निरोप दिला। छत्रपती संभाजीनगर, शहागंज ते औरंगपुरा परिसरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुका दिवसभर सुरू होत्या। ढोल ताशाच्या गजरामध्ये लाडक्या गणरायाला गणेश भक्तांकडून निरोप देण्यात आला। याचवेळी अंबादास दानवे हे बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी झांज वाजवत ठेका दिला। तर राणा दाम्पत्यांनी देखील गणेश विसर्जन केलं। माजी खासदार नवनीत राणा यांनी बाप्पाला डोक्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली। गणपती बाप्पा मोरया नावाचा जयघोष केला। विधिवत पूजा करत बाप्पाला निरोप देण्यात आला। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी मोरया, पुढच्या वर्षी गणपती बाप्पा गणपती बाप्पा। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौकाला भेट दिली। यावेळी चौकामध्ये साकारलेल्या 100 फुटी रांगोळीची अजित पवारांनी पाहणी केली। या भव्य दिव्य रांगोळीचं अजित पवारांनी कौतुक केलं। तर पुण्याच्या 5ही मानाच्या गणपतींचं विसर्जन झालंय। पारंपरिक विसर्जन मिरवणूक आणि ढोल ताशाच्या गजरात हा सोहळा पार पडला। कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम, तुळशीबागेचा गणपती आणि केसरीवाड्याचा गणपती या मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन पार पडलं। तर गणपती बाप्पांचं विसर्जन मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानावरून करण्यात आलं।
आज संध्याकाळपासून हा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रंगलेला होता. रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री, त्यांचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर इतर भाविकांनी देखील गर्दी केलेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या नातवाला ज्या प्रकारे खांद्यावर घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला त्याची देखील सध्या सगळीकडे चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांमधले आजोबा या मिरवणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात पाहिले. गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन विसर्जनासाठी सज्ज झालेले श्रीकांत शिंदे आणि त्याचबरोबर आपल्या नातवाला खांद्यावर घेत या विसर्जन मिरवणुकीमध्ये तितक्याच उत्साहानं सहभागी झालेले, अगोदर ढोल वाजवणारे आणि त्यानंतर नातवासोबत ठेका धरणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं चित्र मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दिसतं. त्या अगोदर वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पांची विधिवत आरती करण्यात आली, पूजा करण्यात आली आणि त्यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे नमन करून गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. दरवर्षी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 10 दिवस यंदा गणपती बाप्पांचा मुक्काम होता. 10 दिवस वर्षा निवासस्थानी मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पा त्यांच्या गावी त्यांना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अगोदर ढोल वाजवून या सगळ्या उत्साहामध्ये सहभाग घेतला. ढोल ताशा पथकामध्ये मुख्यमंत्र्यांनी ठेका धरला आणि त्यानंतर नातवासोबत गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवत गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. आरती झाल्यानंतर ढोल ताशांच्या पथकाच्या साथीने गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील 10 दिवस विराजमान असणाऱ्या गणपती बाप्पांनी निरोप घेतला आणि विसर्जनासाठी गणपती बाप्पांसह शिंदे कुटुंबीय बाहेर.
कोण जेडी पाणी या आधीच सांगतोय मोबाईल पडला तर भेटणार नाही उद्या भेटेल बघ ना तू Jai Kande Dhani Kande Dhani Kande
दर्शनात गणपती बाप्पा भोगेन विलेपया जट्टे गोपरके राजेंद्र भगवान को ओम प्राणाय आहाराय ज्ञानाय उदानाय समानाय स्वाहा ये आत्मनियम समर्पयामि पुनः प्राणाय आहाराय ज्ञानाय उदानाय समानाय स्वाहा ये आत्मनियम समर्पयामि प्राणापान उदधाव्यान मुरान उदसवान संवत्सर हस्तारमे क्षेत्रान कल्याण शोभना गणपति बाप्पा मंगलमूर्ति मोरया अरे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे
बाप्पा